मला दाखव ना कसं घालतात. अहो असं बघू. तसं चिमट्यात धरायचं का? हं. भराभरा घालतो कारण की लय उशीर होईल मला वाटते कामाला. आई म्हणली बारकं बारकं घाल, लय मोठं घालू नको म्हणली. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 1 जून 2026. आता मला घालायचे आहेत सांडगं, म्हणजे ते आपण ताटात घालतो माहिती आहे का सांडगं, ते बारीक बारीक त्याची आमटी करतो बघा आपण सांडगं, ते मला सांडगं घालायचे आहेत. आणि आई घालणार होती पण आईला जरा कामाला जायला उशीर झालाय ना आज. मग आई म्हणली तू घाल, एक ताट मी घालतो म्हणली. मग आता ती एक ताट घालायला लागल्या, म्हणजे मला आता ती घालून दाखवणार आहे. कारण की मला ती सांडगं घालायला असं हाताने एक एक थोडं थोडं ते जमत नाही ना मला. त्यामुळं मी आईला दाखव म्हणलं. आता ती एक ताट घालून चालल्या, ती काय घालायला लागल्या, दाखवतो तुम्हाला. मला सांडगं कसं घालतात तेवढं दाखव. आम, त्याला भिजू दे की शिजवायला. अहो लोटून काढू नका, ती सांडगंही करायला नाही भिजले ग चांगलं. हे जेवण वाटायला लागले काय ते आईस्क्रीम असते माहिती तसं असं वाटायला लागले. वास वेगळा छान झाला याचा. सगळं डाळी आहेत ना, कुठल्या कुठल्या डाळी टाकले त्यात मटकीची, आणि उडदाची, हरभऱ्याची, लसूण, हिंग. हिंग वे हं. काय काय जण लय वेगळं वेगळं टाकतात है ना. आपण एवढंच टाकतोय, मी काय लय करणार नाही, थोडंच करणार. त्यात लय काय काय टाकायला लागते काय. अगं तू घालणार नव्हतीस ना? नाही जाणार आहे की मी. काय एकच ताट घालते होय? नाही बाबा. मग? ते बी. मला दाखव ना कसं घालतात. अहो असं बघू. तसं चिमट्यात धरायचं का? हं. हळूहळू. हं. बारीक बारीक पडतंय है ना. एकदम बारीकच कर म्हणते तुळशीचे. आता बारीक कर. सगळं घालून जा की, जा की कामाला कोण जायचं. नाहीतर मीच घालतो सोड. नाही तुला येणार नाही. नाही तू एवढं एक ताट घाल, परत माझं मी घालतो. बारीक घालायचं गिरणवाल कसलं आहे, लय बारीक आहे. म्हणजे लय छोटं छोटं एवढं केवढं? एवढं एवढ्यात काय होणार तेवढंच आहे. एवढंच बरं. एवढं लय पण बारकं नको, जरासं मोठं असलं चालते. तू घातलेस का नाही ते बरोबर आहे. हं. एवढ्यात किती ताट होतील? होतील 4-5. 4-5 होतील. आपल्यात आहेत का 4-5 ताट? हाय ही एक आहे, 2, हे जरा हडकले की लगेच घालायचे. 3च ताटं दिसतात आपल्या. एवढे एक घाल की आता. नाही बाबा 9:30 वाजले की. 9:30 कुठं वाजले? 9:30 वाजून 5 मिनिट झाले आत्ताशी. एवढं एक घालून जा, लाईट बंद कर की. एवढं एक घालून जा कामाला. माझं मी परत घालतो. मला पण जरा 10 वाजता जातोय मी कामाला. एक ताट भर एक. अर्ध्या तासात होतंय माझं सांडगं घालून. मग मी घालू चाललीस तू? अगं एवढं बारकं कशाला ताट घेतल्यात? झाकायला त्याच्यावर. ह्याच्यावर जा काय मोठं ताट घेतो मग मी. अरे तू कशाला घालायचं त्याच कर की पूर्ण. हा हे राहिलं नव्ह का, मी ताट घ्यायला लागले. ही असं ही असं धरायचं आणि ही असं हे काय बारीकच करायला लागले. हाय जमते मला हे बा. हा मित्रांनो जमते का? मी कधी असं सांडगं घातलं नाही हातानं, आज मी पहिल्यांदा घालायला लागले असं. ठीक आहे, हाय जमते. आता होतंय का नाही काय माहिती, कामाला जाऊस तर कमी. मित्रांनो मी बाहेरच आलो आहे सांडगं घालाय, कारण की पप्पा लोटून काढायला लागलेत ना, त्यामुळं म्हणलं आपलं बाहेरच जावं. आता आलो आहे बाहेर. ही काय ताडबीड सगळं ठेवलं आहे सांडग्याचं. आता हळूहळू घालतो. आणि हे पीठ घेऊन उन्हात बसलो का नाही मी, मग हे पीठ वाळणार ना, मग सांडगं होणार नाही. त्यामुळं मी इथं नारळाच्या झाडाखाली बसलो आहे सावलीला सांडगं घालत. आता पटापटा घालतो, कारण की मला पण कामाला जायला उशीर होईल ना. आई म्हणली बारकं बारकं घाल, लय मोठं घालू नको म्हणली. मी का घालायलो माहिती आहे, कारण की आईला पण कामाला जायला उशीर होते ना. मग आईला म्हटलं दे इकडं घालतो मी बरोबर उगाच कसं. आणि मी पण कधी सांडगं घातलं नाही, ते पहिल्यांदा घालायला लागले.
हातात बसत नाही माझ्या व्यवस्थित, त्यामुळे लय मोठं मोठं पडायला लागली सांडगे. मित्रांनो घातले सांडगं, आता 2च ताटं घातल्यात. हे बाकीचं उरलेलं आहे, तर मी घालू शकणार नाही कारण की माझं आता कामाला जायचं टाईम झालं आहे ना. नाहीतर मी सगळी 4-5 ताटं घातली असती सांडगं. काय इथं असं खाटावर वाळत ठेवतो म्हणजे खडखडीत वाळेल ना. आता मी जातो कामाला. आता बाकीचं पप्पाकडे देतो, पप्पा घालतील. त्यांना विचारतो घालताय का. हे कुठं ठेव, एवढं उरलंय, नंतर घाला. इथं ठेवलंय, झाकून ठेवा, नंतर घाला. 2 ताटं घातल्यात, आबाळ पण आलेलं आहे. स्वप्ने हा सोडणे ती झाकून ठेवा, वाळेल परत, नंतर घाला. त्याच्यावर ताडा दाखा. फ्रीज खाली ठेवा. हो पडलं की, फ्रीज खाली ठेवा. हां हे जरा सोपले. आम्ही कुठं पण बाहेर जाताना का नाही, मी सगळं चेक करून जातो. बाहेर जाताना पहिलं मी काय चेक करतो, पहिला गॅस टाकी चेक करतो. म्हणजे गॅस टाकी चालू आहे का नाही ते बघावं लागतं मला खाली. आणि बटणं चालू आहेत का, कारण की बटणं कधी कधी इकडं होत्यात तरी पण ते बघायला लागतं ना. मग आता ते असं एकदम सरळ आहेत का ते बघायला लागते बटणं. आणि खालचं जे टाकीचं बटन आहे का नाही ते पण मला दररोज बघावं लागतं. दररोज बघतो मी न चुकता, कुठं पण बाहेर गेलो तर. आता मी कामालाच चालू आहे सोडा, कामावर जाताना पण मी चेक करतो दररोज जाताना. हाय बरोबर आहे बटन, तरी पण असं वापरून बघायला लागतं व्यवस्थित. व्यवस्थित आहे बटन. आणि दुसरा आहे ते चार्जिंगच्या पिना. म्हणजे चार्जिंगच्या पिना, ही जी पिन आहे का नाही चार्जिंगची, ही कधी कधी अशी खाली लोळत असते ना अशी, आणि कधी कधी चार्जिंग चालू असते. मग ती अशी पिन खाली लोळत असत्या. आणि आई दुपारचं फरशी पुसत असते ना, इकडं सगळीकडं फरशी पुसत असत्या. मग तिचा फरशीचा वरला इथं हात लागला की चार्जिंगला करंट लागला असं होणार ना. त्यामुळे मी दररोज ही पिन अशी व्यवस्थित ठेवल्याला बघतो, अशी व्यवस्थित आतमध्ये. कारण की जी हाईट जरा कमी आहे ना या टी व्हीच्या बोर्डाची, इथं पण चार्जिंग आहे कारण की ही जी हाईट उंच आहे. आणि ही काय लोकळत असं चालतंय, त्याला काही नाही असं लोकळतं, कारण की खाली टेकत नाही ना ते, हे टेकते. त्यामुळं हे चार्जिंगची पिन आम्हाला आत हाय का बघायला लागते दररोज. मित्रांनो, हा तुम्हाला माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.